हॅलो एव्हरीवन. या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 8वी विषय मराठी पॅट संकलित मूल्यमापन 1 प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर सराव प्रश्नपत्रिका उत्तरासहित बघणार आहोत. हा क्वेश्चन पेपर मागील वर्षाचा आहे. याच्यावरून तुम्हाला क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट कसा असतो, पेपर कसा सोडवावा हे नक्कीच कळेल. पहिले 2 प्रश्न हे तोंडी परीक्षेचे आहेत. प्रश्न 3 पासून लेखी परीक्षा आहे. खाली दिलेला उतारा वाच व त्याखालील दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही. व्हिडिओ पॉज करून हा उतारा वाचा आणि त्याच्यावरची प्रश्नाचे उत्तर आपण आता सोडवूया. खालीलपैकी कोणत्या वाक्यातून देशप्रेम व्यक्त होते? योग्य पर्याय क्रमांकाला गोल कर. पर्याय क्रमांक 1 आहे घरातील कचरा रस्त्यात टाकला तर. याच्यातून देशप्रेम व्यक्त होते का? नाही. हा चुकीचा पर्याय. योग्य पर्यायाला आपल्याला गोल करायचंय. आंदोलकांनी वाहनांच्या काचा फोडल्या. हे सुद्धा अयोग्य आहे. मुलांनी शाळेच्या आवारात झाडे लावली. हो, याच्यातून देशप्रेम व्यक्त होतं. योग्य पर्याय, म्हणून याला गोल केलेला आहे. लोकांनी सार्वजनिक उत्सवातील निर्माल्य नदीपात्रात टाकले. हे सुद्धा अयोग्य आहे. हा प्रश्न आहे त्याच्यातील का ते सहकारण लिही. 1. देश प्रदूषणाच्या कचाट्यात सापडत आहे कारण वाहनांचा बेसुमार वापर, प्रचंड वृक्षतोड, शहरात मोठ्या प्रमाणात वाढता कचरा. डोंगर उघडे बोडके दिसत आहेत कारण मोठ्या प्रमाणात वृक्षतोड, वृक्षसंवर्धन न करणे. पुढचा प्रश्न आहे आपली भारत माता सस्य श्यामला होण्यासाठी करावयाचा कोणताही एक उपाय लिही. आपली भारत माता सस्य श्यामल होण्यासाठी झाडे लावणे व त्यांचे संगोपन करणे. पुढचा प्रश्न आहे तुझी शाळा आणि तुझ्या शाळेच्या आजूबाजूला परिसर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी कोणत्याही एका उपक्रमाचे नाव सुचव व लिही. मी इथे उपक्रमाचं एक नाव लिहिलेलं आहे, स्वच्छ शाळा सुंदर परिसर. तुम्ही वृक्ष लागवड, निसर्ग संपदा असं सुद्धा तुम्ही उपक्रमाचं नाव देऊ शकता. पुढचा प्रश्न आहे खालील बातमी वाच व त्याखालील दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही. या बातमीवर तुम्हाला पुढील प्रश्न विचारलेले आहेत. तर अगोदर मी तुम्हाला बातमी वाचून दाखवते. बातमीचं हेडिंग आहे शाळेत शिक्षण सप्ताह उत्साहात साजरा. पुणे दिनांक 29. आमच्या प्रतिनिधीकडून चांदगाव येथील जिल्हा परिषद शाळेत दिनांक 22 जुलै ते 28 जुलै 2024 या कालावधीत शिक्षण सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रारंभी शिक्षण सप्ताह अंतर्गत राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांबाबत शाळेच्या मुख्याध्यापकांनी मार्गदर्शन केले. शिक्षण सप्ताह अंतर्गत शाळेमध्ये अध्ययन साहित्य निर्मिती, क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रम, विविध कला सादरीकरण, भाषिक व गणितीय खेळ, वृक्ष लागवड इत्यादी विविध उपक्रमांचे आयोजन केले गेले. या उपक्रमांमध्ये विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि सामाजिक संस्था यांचे सहकार्य लाभले. आता या बातमीवर उतार्यावर एक प्रश्न विचारलाय. पहिला प्रश्न आहे दिलेल्या बातमीत विषय काय आहे ते लिही. तर बघा विषय काय आहे, शाळेत शिक्षण सप्ताह उत्साहात साजरा. ते उत्तर लिहिलेलं आहे मी. पुढचा प्रश्न काय विचारलाय, सदर उपक्रमातील विविध कार्यक्रमांबाबत प्रारंभी कोणी मार्गदर्शन केले. प्रारंभी कोणी मार्गदर्शन केलंय. प्रारंभी शिक्षण सप्ताह अंतर्गत राज्य शासनाच्या वतीने येणाऱ्या विविध कार्यक्रमावर शाळेच्या मुख्याध्यापकांनी मार्गदर्शन केलं. तर तुम्हाला इथे उत्तर लिहायचं आहे की सदर उपक्रमातील विविध कार्यक्रमांबाबत शाळेच्या मुख्याध्यापकांनी मार्गदर्शन केले प्रारंभी. ओके. पुढचा प्रश्न शिक्षण सप्ताह अंतर्गत पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने कोणत्या उपक्रमाचे आयोजन केले होते ते लिही. पर्यावरण या संदर्भात कोणता उपक्रम होता, वृक्ष लागवड होता. बरोबर. या वेगवेगळे उपक्रम झाले बघा, क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रम, विविध कला सादरीकरण, आणि याच्यात पर्यावरण संबंधी कोणतं आहे, वृक्ष लागवड. तर इथे तुम्हाला लिहायचं आहे शिक्षण सप्ताह अंतर्गत पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने वृक्ष लागवड या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. पुढचा प्रश्न आहे शिक्षण सप्ताह उपक्रमाअंतर्गत
कोणत्या उपक्रमाचे आयोजन केले होते ते लिही. तर इथे बघा उपक्रमाची माहिती दिलेली आहे. कोणते कोणते उपक्रम झाले होते इथे दिलेले आहे बघा. शिक्षण सप्ताह अंतर्गत कोणते उपक्रम झाले होते ते माहिती दिलेली आहे. इतके उपक्रम झाले होते. हेच तुम्हाला इथे लिहायचं आहे. इथे मी लिहिलेलं आहे. शिक्षण सप्ताह अंतर्गत शाळेमध्ये अध्ययन, साहित्य निर्मिती, क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रम, विविध कला, भाषिक व गणितीय खेळ, वृक्ष लागवड इत्यादी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. इथेच तुम्हाला गणिताचे आणि इंग्लिशचे सुद्धा व्हिडिओज मिळणार आहे. प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर मागील वर्षाचे. खालील दिलेल्या सूचनेनुसार उत्तरे लिही. खालील वाक्यातील वाक्प्रचार ओळखून त्याचा अर्थ लिही. विशालला गायनात अत्यंत रस आहे. वाक्प्रचार काय आहे? रस असणे. बरोबर. रस असणे हा वाक्प्रचार इथे वापरला गेलाय. तर या वाक्प्रचाराचा अर्थ काय? आवड असणे. विशालला गायनात आवड आहे म्हणजेच रस असणे म्हणजे. बरोबर. पुढचा प्रश्न. खालील वाक्याचा अर्थ स्पष्ट करणारी म्हण लिही. बाबांनी रमेशला सांगितलेले काम केले नसल्याची नुसती जाणीव करून दिल्याबरोबर त्याने काम न करण्याची अनेक कारणे सांगितली. बरोबर. म्हणजे त्याला काम करायचंच नव्हतं. मग त्याच्यासाठी कोणती म्हण आहे? नाचता येईना अंगण वाकडे. म्हणजे कारण दाखवायची. मला गोष्ट करायची नसेल तर त्याच्यासाठी मला जमलंच नाही, मला वेळच नव्हता, मला अभ्यास करायचा होता. बरोबर. पुढचा प्रश्न. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांचे वचन बदल व वाक्य पुन्हा लिही. राघवने खडू आणला. बघा या वाक्यावरून आपल्याला कळतंय की खडू आणला म्हणजे एकच खडू आहे. पण आता याचा शब्दाचा अधोरेखित शब्द कोणता आहे? खडू आहे. त्याचं आपल्याला काय करायचंय? वचन बदलवायचंय. म्हणजे हा इथे एक वचन आहे तर त्याचं अनेक वचन करायचंय. मग राघवने खडूचं अनेक वचन सुद्धा खडूच आहे. पण ते वाक्यात कसं होईल? मग राघवने खडू आणले म्हणजे खूप सारे खडू आणले. आणि या वाक्यातून काय कळतंय आपल्याला? राघवने खडू आणला म्हणजे एकच खडू असेल आणि राघवने खडू आणले म्हणजे एकापेक्षा जास्त असतील. पुढचा प्रश्न आहे. खालील उतारा वाच व त्यावर आधारित खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही. हा उतारा तुम्हाला वाचायचा आहे आणि त्याच्यावरील प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत. व्हिडिओ पॉज करून उत्तरं वाचून घ्या. खाली दिलेल्या बोलीभाषेत शब्दांना प्रमाण भाषेची पर्यायी शब्द लिही. डेस्की म्हणजे काय? उतारात हा शब्द आलेला आहे डेस्की. त्याचा अर्थ काय होतो हे तुम्हाला विचारलंय. बरोबर. तर डेस्कीचा अर्थ होतो अॅल्युमिनियमची भांडी. तुम्ही उतारातलं वाक्य उतारा पूर्ण वाचला की तुम्हाला नक्कीच उत्तर मिळेल. वलानी म्हणजे काय? कपडे वाळत घालण्याची दोरी. थोडे वेगळे शब्द आहेत या उतार्यामध्ये, पण तुम्ही उतारा जर व्यवस्थित वाचला तर नक्कीच उत्तर तुम्हाला मिळतील. खाली दिलेल्या अर्थाचा उतार्यात आलेला शब्द शोधून लिही. लाकडी काठी म्हणजे काय? दांडी. खाली दिलेल्या शब्दातील अक्षरांपासून कोणताही एक अर्थपूर्ण शब्द तयार कर व लिही. आता इथे शब्द दिलेले आहेत. याच्यातून तुम्हाला एक अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे. मी तुम्हाला 4 शब्द इथे करून दाखवले आहेत. तुम्ही एक पण परीक्षेत लिहिला तरी चालणार. परीक्षेत वेगळा शब्द विचारला जाईल. हा मागील वर्षाचा क्वेश्चन पेपर आहे. मग याच्यातून चिराग, नगर वरून कोणते शब्द तयार होत आहेत? अर्थपूर्ण. चिराग, नगर, राग, चिरा. बरोबर. पुढचा प्रश्न आहे. दिलेल्या परिच्छेदातील अपरिचित बोलीभाषेत शब्दांचे अर्थ शोधण्यासाठी तू कशाची मदत घेशील? या उतार्यामध्ये वेगवेगळे शब्द आहेत. मग आपण मित्र-मैत्रिणींना विचारू, आई-वडिलांना विचारू, आपण डिक्शनरीची म्हणजे शब्दकोशची मदत घेऊ, मराठी शब्दकोश असतो त्याची मदत घेऊ, इंटरनेटची मदत घेऊ. बरोबर. पुढचा प्रश्न आहे. खालील कविता वाच व त्याखालील दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही. व्हिडिओ पॉज करून ही कविता वाचा. त्याच्यावरची प्रश्न आपण सोडवूया आता. पुढीलपैकी श्रावण महिन्यासाठी कवितेत न आलेल्या विशेषणाला गोल कर. मग इथे खेळगार, रंगारी, खट्याळ हे विशेषण आलेली आहेत. पण खोडकर हे विशेषण आलेलं नाहीये. म्हणून न आलेल्या विशेषणाला आपण काय केलंय? गोल केलंय. पुढचा प्रश्न आहे. इंद्रधनुष्य हे उत्तर येईल असा एक प्रश्न तयार कर व लिही. मग तुम्ही याच्यावरून एखादा प्रश्न तयार करू शकता की तुम्ही इंद्रधनुष्य कधी बघितले होते? बरोबर आहे. कधी बघितले होते? प्रश्न तयार झाला ना.
अजून एक प्रश्न मी इथे तयार करून लिहिलेला आहे. आकाशात लाल, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, जांभळा आणि जांभळट असे 7 रंग दिसतात. त्या दृश्याला काय म्हणतात? तर काय म्हणतात? इंद्रधनुष्य म्हणतात. उत्तर येतंय ना? इंद्रधनुष्य उत्तर येतंय ना? बरोबर. पुढचा प्रश्न. वरील कवितेत श्रावण महिन्यातील कोणकोणत्या सणांचे वर्णन आले आहे ते लिही. या प्रश्नाचं उत्तर काय आलं पाहिजे? इथे हा जो प्रश्न आहे हा लक्षात ठेवा, की इंद्रधनुष्य हे उत्तर आलं पाहिजे. म्हणून मी हा प्रश्न असा तयार केलेला आहे. आकाशात लाल, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, जांभळा आणि जांभळट असे 7 रंग दिसतात. त्या दृश्याला काय म्हणतात? त्या दृश्याला म्हणतात इंद्रधनुष्य. पुढील प्रश्न. वरील कवितेत श्रावण महिन्यातील कोणकोणत्या सणांचे वर्णन आले आहे ते लिही. तर वरील कवितेत कोणत्या सणांचे वर्णन आलेले आहे? नागपंचमी आणि दहीहंडी. पुढचा प्रश्न. कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या कोणत्याही 2 जोड्या लिही. तर यमक जुळणाऱ्या कोणत्या जोड्या लिहिल्यात? 2. लाजल्या, सजल्या, झाडाला, गाण्याला. पुढचा प्रश्न आहे. कवितेतील तुला आवडणारी ओळ कोणती व ती का आवडली ते लिही. मग तुम्ही लिहा या प्रश्नाचं उत्तर. कोणती ओळ आवडली आणि कारण काय त्याचं. पुढचा प्रश्न आहे. माझा आवडता छंद या विषयावर 8 ते 10 ओळीत माहिती लिही. या प्रश्नाचं उत्तर मी इथे लिहिलेलं आहे. माझा आवडीचा छंद मी इथे वाचन लिहिलाय. तुमचा आवडीचा छंद जो काही असेल तुम्ही तो इथे लिहू शकता आणि त्याच्याबद्दल माहिती देऊ शकता. माझा आवडता छंद वाचन आहे. मला विविध प्रकारची पुस्तकं वाचायला आवडतात. मी विशेषतः गोष्टी, विज्ञान आणि इतिहास यांची पुस्तके वाचते. वाचनामुळे माझे ज्ञान वाढते. मला नवीन शब्द आणि नवीन विचार कळतात. रिकाम्या वेळेत मी नेहमी वाचन करते. पुस्तकांमुळे मला आनंद आणि प्रेरणा मिळते. वाचन हा एक चांगला आणि उपयुक्त छंद आहे. तो आपल्याला सतत काहीतरी नवीन शिकवतो. म्हणून मला माझा वाचनाचा छंद खूप आवडतो. तुम्हाला नृत्य करायला आवडत असेल, तेही तुम्ही लिहू शकतात. तुम्हाला चित्र काढायला आवडत असेल, तो सुद्धा छंद तुम्ही इथे लिहू शकतात. पुढचा प्रश्न आहे. खाली दिलेल्या सूचनेनुसार उत्तरे लिही. सुट्टीमध्ये तू अनुभवलेल्या गमती-जमती 3 ते 4 वाक्यात लिही. सुट्टीमध्ये मी माझ्या आजीच्या गावी गेले. तेथे मी मैत्रिणींसोबत खेळले आणि आंबे तोडले. आम्ही पाण्यात खेळलो आणि खूप मजा केली. ही सुट्टी मला खूप आनंददायक आणि अविस्मरणीय वाटली. खाली दिलेल्या चित्रावर बघा हे चित्र दिलेलं आहे. 3 पक्षी झाडावर बसलेली आहेत. चित्रावर आधारित कवितेच्या 2 ओळी तयार कर व लिही. मी इथे कवितेच्या 2 ओळी मी तयार केलेल्या आहेत. झाडावर बसले पक्षी गातात गाणी छान, निसर्गाच्या सानिध्यात सुखावतो प्राण. पुढचा प्रश्न. इयत्ता 8वी साठी तयार केलेल्या वाचन कोपऱ्याचे उद्घाटन करण्याची विनंती करणारे पत्र विद्यार्थी प्रमुख या नात्याने मुख्याध्यापकांना लिही. तुम्ही लिहायचं तुमच्या नोटबुकमध्ये या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे. खालील दिलेल्या मुद्द्यांवरून कथा लिही व कथेला एक योग्य शीर्षक दे. मुद्दे दिलेले आहेत. शाळेची सहल, घाटातून प्रवास, एके ठिकाणी विश्रांतीसाठी थांबणे, निसर्ग सौंदर्याचा आनंद, अनपेक्षित घटना, घटनेने धैर्याला सामोरे जाणे, सुटकेचा आनंद, परतीचा प्रवास. याचं उत्तर सुद्धा ही कथा सुद्धा तुम्ही लिहायची तुमच्या नोटबुकमध्ये. शेवटचे प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 12. खाली दिलेल्या सूचनेनुसार उत्तरे लिही. अधोरेखित शब्दाचे सामान्य रूप ओळखून लिही. पानावर दवबिंदू जमले होते. सामान्य रूप काय आहे याचं बघा. पाना. पान हे पानला ना लागलाय म्हणून पानावर. म्हणून पाना हे इथे काय आहे? सामान्य रूप आहे. पुढील प्रश्न. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखून लिही. खेड्याहून शहर मोठे असते. हून आलंय म्हणजे काय? पंचमी विभक्ती. खालील वाक्यातील प्रयोग ओळखून लिही. अमित पुस्तक वाचतो. कर्तरी प्रयोग. आईने गाईला बांधले. भावे प्रयोग. खालील तक्ता पूर्ण कर. संधी आणि संधी विग्रह. भाग्योदयचा संधी विग्रह काय येईल? भाग्य अधिक उदय. भाग्योदय. करावेसे. करावे अधिक असे. थँक्यू सो मच. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तुम्हाला इथेच
गणिताचे आणि इंग्लिशचे सुद्धा व्हिडिओ मिळणार आहेत. प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर विथ आन्सर मागील वर्षाचे. थँक्यू.